महामार्गावरील बेफिकिरीचा बळी, खाकी वर्दीतल्या देवदूतांनी वाचवले जीव, पण शासन कधी जागणार? आग्रा महामार्गावर मालेगावजवळ घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टेभे तळवाडे येथील शिरसाट कुटुंब हळदी समारंभासाठी जात असताना त्यांच्या मोटरसायकलला मागून ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत संपूर्ण कुटुंब रस्त्यावर फेकले गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात तडफडून लागले. याचवेळी त्या मार्गावरील जात असलेले जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव येथे संपर्क साधला. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तांबे यांच्या नेतृत्वाखालील रात्रपाळीवरील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी शिलावट, काकळीज, करवर, हेबाडे यांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून घटनास्थळी धाव घेतली. ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता जखमींना स्वतःच्या वाहनातून उचलून रुग्णालयात दाखल केलं. मालेगाव येथील साई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सूर्यवंशी यांनी तात्काळ उपचार सुरू करून तिघांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने एका निष्पाप मुलाला जीव गमवावा लागला. ही फक्त एक अपघाताची घटना नाही, ही शासनाच्या निष्क्रियतेची ठळक उदाहरण आहे. मोठा प्रश्न, जबाबदार कोण? महामार्गावर धावणारे ट्रॅक्टर, टँकर व इतर अवजड वाहने अनेकदा पाठीमागे कोणतेही लाईट, रिफ्लेक्टर किंवा स्टिकर न लावता बेफिकीरपणे चालवली जातात. काळ्या ताडपत्रीमुळे ही वाहने रात्री अक्षरशः अदृश्य होतात आणि अशाच निष्काळजीपणामुळे निरपराध लोकांचे जीव जात आहेत. कडक इशारा, आता निर्णय घ्यावाच लागेल. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दात सांगितले, आता पुरे झाले. महाराष्ट्र शासन आणि RTO विभागाने तात्काळ कडक निर्णय घेत प्रत्येक ट्रॅक्टर, टँकर व अवजड वाहनांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर, स्टिकर किंवा लाईट लावणे बंधनकारक करावे, अन्यथा अशा अपघातांना थांबवणं अशक्य होईल. प्रशासनाला थेट सवाल, अजून किती निष्पाप जीव गेल्यावर शासन जागणार? नियम असूनही अंमलबजावणी का होत नाही? रस्ते सुरक्षा ही केवळ कागदावरच मर्यादित राहणार का? ही घटना एक इशारा आहे. आज निर्णय घेतला नाही तर उद्या आणखीन कुटुंब उद्ध्वस्त होतील. प्रतिनिधी स्वरा बाळू उशिरे, आस्ताने, मालेगाव. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींकडे संपर्क साधावा. टेन्शन नाही घ्यायचं. तुमची चुकी नव्हती, ट्रॅक्टरला लाईट नव्हती, तुम्ही पाठीमागून ठोकले, तुमचं नाव लागलं. तुमच्या बाला फक्त मी 2 मिनिटात मागवतो. मी पण एवढं जास्त स्पीडने पण काही स्पीड नव्हतं, गतिरोधक होतं. त्याच्या बाबतीत शंका नव्हत्या. तर आम्ही ती बातमी जाऊन आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला पण लाईट असावा, काहीतरी असावं. अहो सर, मी जसं पिंपळगाव नाशिक पासून येत होतो, पिंपळगावपासून एवढ्या ट्रॉल्या लागल्यात, आता पिंपळगावला लागल्या, मध्ये मुंबईला लागत, लाईटच नाही त्यांना. लाईटच नाही, काही म्हणजे लाईट आणि त्याला काळी ताडपत्री बांधलेली असते. दिसत बघितलं तुम्हाला कळतं की पण सर साठी बसणार सलाईन कोण लावतो नसतात. सर म्हणणार घेऊन टाक. तुम्ही म्हणतात सरांकडे. आमच्या बोलण्यामध्ये, सरांच्या बोलण्यामध्ये वेगवेगळं म्हणून तुम्हाला ऐकून घ्या. सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री विचारायचे का आपण? नाही. कोण काम करतं? ग्रामपंचायत करते? कोण करतं काम? ग्रामपंचायत करते का मुख्यमंत्री करतो? तुमचा ठराव मंजुरी करते तर मंजुरी कोण करतं? ग्रामपंचायत जो ठराव देईल, सरपंचच मेन बॉस. तसं तुम्ही मेन बॉस येतो म्हणून मी तुम्हाला विचारलं. ठीक आहे. आता सध्या तुम्ही तर मार लागलाय, मी टाकलं अँब्युलन्स मध्ये रात्री, म्हणून तुम्हाला सांगतो. त्याला ना छातीला मार लागलाय, डोक्याला मार आहे, चेहऱ्याला पण मार आहे. त्या ताईंना आहे ना याला मार, पोटाला मुका मार लागलाय, छातीला पण. वडग्याला जाताना पाठीमागे मी होतो. ट्रॅक्टर होतं, त्यांची कुटी होती, ठोकलं, ड्रायव्हर गेलेला.
ते दुसरं उठ्या मारत होतं. पोलीस गाडी ताबडतोब बोलली. आंबुलन्सची वाट नव्हती पहिली, नंतर गाडी आली आंबुलन्स. त्या गाडीत टाकलं आणि तिथं पाठवून दिली. त्याच्यामुळे ते थोडेसे लवकर आले तेवढं बरं. जास्त मोठं फ्रॅक्चर काही नाही, फक्त परगड्याला फ्रॅक्चर आहे. मांबर आले नाही सापडला मागून तुम्ही आणि सगळ्यात चुकी महत्वाची काय माहिती का, जेवढे ट्रॅक्टर आहेत ना त्याला पाहिजे आम्हाला लाईटच नाही म्हणतात. ट्रॅक्टरला नाही करू शकत. लाव किती लावा ना. आरटीओ काय करतो, भजे खातो काय, स्टिकर लावले पाहिजे. स्टिकर लावलं पाहिजे त्याला. अहो तुम्ही मला सांगा, काळी ताडपत्री जर बांधली अचानक ते पुढे गेलं तर आपल्याला कळतं का आपल्याला तुझं. हा यांची काय चुकी आहे, एकदम सुरू होते. मग त्यांच्या पाठीमागे ती फक्त मी 1000 मीटर मागवतो फक्त. पडले ती बाई कळकळ करत होती. एक तर तुम्हाला माहिती विषय सोडून दे जागृत हे थोडं उठ्या मारत होतं. लवकर नसता हे मी गेला असतं. बिहारने दोन घेऊन गेलो. 112 नंबर येईल, 112 नंबर येईल. आणि ते आरटीओला आम्ही बोलणार आहे की डॉक्टरांना प्रत्येकाला आदेश द्या, तिकट तरी लावा. लागलं कुठे लागलं मग कोणाला बरंच लागलं डोळ्यालाच लागलं तुम्हाला काय माहिती कधी राज्यातील पाहिजे कमं केलं असतं गाडीने